पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत श्रोमणी सावता महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, श्री संत माळू बाबा की जय, अत्रि ऋषी अनुसया माता की जय, नमः पार्वती पतये हर हर महादेव। पवित्र श्रावण मासाच्या पर्व काळावर आपण या ठिकाणी चिंतना करता श्री काशीखंड नावाचा ग्रंथ निवडलेला आहे आणि आज आपला 8वा भाग आणि 8वा अध्याय आपण आज पाहणार आहोत। काल आपण 7 अध्याय पूर्ण केलेत आणि 7व्या अध्यायाचा विषय आपण पाहला। शिवशर्मा विमानी जात असताना अनेक दिव्य लोकांचं दर्शन त्याने घेतलं। त्यामध्ये पिशाच लोक पाहला, स्थूल लोक पाहला, गंधर्व लोक पाहला आणि शेवटी यमपुरीचं दर्शन झालं आणि यमपुरीच्या यातना जीवाला त्या सगळ्या तिथल्या घटनेचं वर्णन 7व्या अध्यायामध्ये पूर्ण झालं। आता आपण आज 8वा अध्याय या ठिकाणी पाहणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री रुक्मिणी रमणाय नमः। विमान जातसे शीघ्रगती, तव पुढे अप्सरा लोक देखती, जेथे अष्टनायिका नृत्य करीते, महालावण्य स्वरूप त्यांचे। विमान शीघ्रगतीनं वर चाललेलं आहे। कोणाचं? शिवशर्मा यांचं आहे ना, ज्यांनी 2 दिवसापासून आपण त्यांची कथा पाहतो की देह पडलाय पण वैकुंठाला विमान चाललं, पण जाता जाता मधल्या लोकांचं दर्शन घेत असताना आता अप्सरा लोक त्यांना दिसला, जिथे अष्टनायिका नृत्य करतात, अत्यंत दिसायला सुंदर आहे। शिवशर्मा म्हणे गणोत्तमा, हा कवन लोक सांगीजे आम्हा, आणि कैसी या लोकीचा महिमा तो निरुपावा भावपूर्वक। त्या विष्णुगणांना शिवशर्माजी म्हणतात की हा कोणता लोक आहे, याचा काय महिमा आहे, अगोदर जसं तुम्ही सांगत आहात तसं आज सांगा। या लोकी कोण अधिपती आणि याची कैसी उत्पत्ती, ते भावपूर्वक कृपामूर्ती कथावे मज दिनाते। या लोकाचा अधिपती मुख्य कोण आहे, याची उत्पत्ती कशी झाली, हे सर्व मला तुम्ही कथन करावे। यानंतर बदले विष्णुगण, बरवा पुशला तुवा प्रश्न, जेने महादोषांची होय दहन श्रवण मात्रे करुणी, तरी पूर्वी क्षीराब्दी माझारी, पर्वत घातला मंदरगिरी, मग मथिला तो सुरासुरी, तै निघाल्या त्या अप्सरा। अरे तू जो प्रश्न विचारला फार सुंदर आहे। महादोषाचं हरण होईल असं वर्णन हे ऐकल्यानं त्या ठिकाणी असं या कथेचं महात्म्य आहे। ती कथा तुला सांगतो। पूर्वी काय झालं, क्षीराब्दीमध्ये मंदराचल पर्वताच्या आधारे समुद्र मंथन केलं आणि समुद्र मंथन केल्यानंतर त्या समुद्र मंथनातून काय निघाल्या तर अप्सरा बाहेर निघाल्या। समुद्रमथनी निघाल्या, पुण्यास्तव हा लोक पावल्या, ऐसा वृत्तांत विष्णुगणी कथिला, शिवशर्म्याप्रती आदरे। आणि हा त्यांचा अप्सरांचा लोक आहे, इथं ते राहतात, प्रत्येकाचा तो भाग आहे। त्या समुद्र मंथनातून निघाल्या आणि त्यांच्या पुण्य प्रभावाने हा लोक त्यांना प्राप्त झाला। रंभा मेनका तिलोत्तमा कांती, उर्वशी मंजुघोषा लीलावती, कामकला आनंदा चंद्रकांती, महाश्रेष्ठ नायिका त्या। कोणकोणत्या आहेत त्या अप्सरा, तर त्यांचं नाव त्या ठिकाणी सांगितलं। रंभा आहे, मेनका आहे, तिलोत्तमा आहेत, कांती आहेत, उर्वशी आहेत, मंजुघोषा आहेत, लीलावती आहेत, कामकला आहेत, आनंदा चंद्रकांती, ह्या सगळ्या ऐकले सगळे नावं आल्यात ना सगळ्या। पाहता लावण्य चंद्रकांतीचे, जे रूप घडले होतीचे, पाहून या सुरश्रेष्ठांचे मन एकाग्र होत असे। दिसायला अत्यंत सुंदर लावण्यवती अशा त्या अप्सरा आहेत, तिच्या भूषणी रत्ने मिरविती, त्यावरी पडली अंग दीप्ती, अलंकारांची बिंबे दिसती, तिच्या सर्व अंगावरी। त्यांच्या अंगावर सुंदर भूषण आहेत, म्हणजे अलंकार आहेत की ज्यांचा प्रकाश, त्यावरी पडली अंग दीप्ती, त्या रत्नावर त्यांच्या शरीराची तेज त्या ठिकाणी झळकते, एवढ्या ते दिसायला सुंदर आहेत अप्सराच त्या। आणि मग त्यामुळे ते दिसायला अत्यंत सुंदर आहेत। तियेचे कांतीची पडली दीप्ती, तेने दिव्यांबरे भूषणे लोपती, जे जैशी रवी प्रकाश आच्छादते, नक्षत्रे समस्त
लक्षिताची लावण्य शोभा शत एक मेळ विजय गंधर्व गर्भा जैशी ते सिंधुजा पद्मनाभा या परी अप्सरा असती पै. त्यांच्या देहाचं तेज एवढं आहे, त्या तेजानं वस्त्र अलंकार त्यांचे लोपायला लागलेले आहेत. आणि काय त्यांच्या लावण्याचं वर्णन जर करायचं म्हटलं तर 100 गंधर्वांचे सौंदर्य एकत्र जेव्हा केले तेव्हा एक अप्सरा त्या ठिकाणी, किंवा ज्याप्रमाणे त्या ठिकाणी विष्णूला लक्ष्मी माता त्या ठिकाणी शोभली ना, तशा प्रकारे ते दिसायला अत्यंत सुंदर आहेत. कोण? ते अप्सरा. सूर्यासमान ज्यांची अंगकांती, त्यांचे लावण्य वर्णावे किती, मजनये वर्णावयामती परिसंकलित सांगीन परिसावे. सूर्यासमान अत्यंत दिव्य आहेत, त्यांचं वर्णन किती करावं. ऐसे लावण्य चंद्रकांतीचे, तिजहुनी शतगुणे रंभेचे, रंभेहून लावण्य उर्वशीचे, सहस्त्रगुणे आगळे. हे सगळं पहिलीच चंद्रकांती जी होती ना, तिचं लावण्य सौंदर्य सांगितलं. तिच्याहून 100 पट रंभा नावाची जी अप्सरा आहे तिचं, रंभेहून उर्वशीचे 1000 पटीनं श्रेष्ठ. पहा आता एकीचं जितकं सांगितलं ती तिच्या पटीत अजून दिसायला त्या सुंदर आहे. ऐशी लावण्य आगळी त्यांची, परी तुलना नाही तिलोत्तमेची, लक्षगुणे दीप्तीजीची अधिक दिसतसे. या सगळ्यांपेक्षा 1,00,000 पटीनं अत्यंत सुंदर आहे. तिचं नाव तिलोत्तमा. आणि काय त्यापैकी ती एक तिलोत्तमा सर्वात सुंदर. पाहता तिलोत्तमेच्या रूपाची ज्योती, सहस्त्र विद्युत लत्ता काळवटती, जैसी रजनीकांताची ज्योती मंद दिसे रविउदयी. तिचं सौंदर्य इतकं सुंदर आहे त्या तिलोत्तमेचं. 1000 विद्युत लता म्हणजे विजा. आता विजेचं तेज किती आहे पाहता येतं का? दिसतं का आपल्याला तेज विजेचं? नाही. दिसलं की पुन्हा लगेच आपले डोळे दिसतात आणि ती त्या ठिकाणी विझून जाते, पण ती त्या ठिकाणी विद्युत लता दिसत नाही. अशा 1000 विद्युत लताप्रमाणे ते तेज आहे. ज्याप्रमाणे चंद्राची ज्योत रवी उदयाला, सूर्योदय व्हायला लागला की जशी मंद मंद होते ना, तसं सुंदर तिचं तेज त्या ठिकाणी आहे. शतसहस्त्र छत्रपती जियेसी, ग्रंथी वाखानती दमयंतीसी, परितिलोत्तमेच्या रूपासी तुलना नाही सर्वथा. अनेक राजे लोकांनी दमयंतीच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. नंतर घेऊच्या परंतु त्या दमयंतीच्या समोर सुद्धा तिलोत्तमा अत्यंत श्रेष्ठ आहे. मृत्यूलोकीच्या भूपकन्या, पतिव्रता, सत्वे मान्या, त्यांची उपमा दिजे लावण्या, दिव्यांगनाची सर्वता. म्हणून या जे महापुण्य करीती, यज्ञ करुणी कन्यादान देती, स्त्रीदानी जे संकल्पिते, महातीर्थाचे ठाई विशेषे. एक स्वामिकाजी वेचिते शरीरे, एक करती द्विजकार्य आदरे, लिंगे पूजिती गोक्षिरे, महातीर्थाचे ठाई. ऐशा की जेत पुण्यराशी, तेव्हा पाविजे स्वर्ग सुखाशी, सुरांगणाय तीव्रावयाशी, महाशुरते जाणुनी. आणि अत्यंत पुण्य केलं त्या पुण्याच्या राशीनं स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. आणि तेव्हा या सुरांगणा ह्या अप्सरा त्यांना पाहण्याकरता मिळतात. पुण्याच्या बळानंच या स्वर्गाची प्राप्ती होती, तिथं या उपलब्ध असतात. अवघ्या बाळा त्या सुंदरी, असती 12 संवत्सरी, वृद्धावस्था जन्मवरी असेचना समर्था. आणि त्यांचं वय 12 वर्षाचं आहे. त्या सगळ्या ज्या अप्सरा आहेत त्या 12 वर्षाचं, आणि ते वय त्यांचं बदलत नाही. अर्थात म्हातारपण त्यांना येत नाही. म्हणून या जे महापुण्य करीती, यज्ञ ऐसियाची या तारुण्याची गती, आनंदयुक्त त्या लोकी वसती, त्या महासुरा ते भोगिती, युगानुयुगी सर्वदा. किती त्यांचं ते सगळं स्वर्गलोकातल्या भोगाचं वर्णन आहे की त्यात अप्सरा म्हणजे सर्व तरुण असतात आणि महासूर म्हणजे देव त्यांना त्या ठिकाणी उपभोगत असतात. ऐसा तो अप्सरा लोक देखीला, शिवशर्म्यासी गणी सांगितला, पुढे विमान जाता देखीला, सूर्यलोक संपूर्ण तो झाला. अप्सरा लोक झाला आणि पुढे दिसला त्यांना सूर्यलोक आहे पुढचा, बरं का.
शिवशर्मा पुसतसे घनासी, हे पुढे दिसतसे तेजोराशी, कवनाधिपती या लोकासी, ते सांगा समूळ मजला की. शिवशर्म्याने विचारलं विमानातून, आता हे पुढचं लोक कोणता आहे, ही पुढची गल्ली कोणाची आहे, इथला मेन कोण आहे, अधिपती कोण आहे, नाही का. मग यासी काय एवढा पुरुषार्थ, हा किम निमित्त एवढा समर्थ, हा पूर्ण की जे मनोरथ गणोत्तमा तुम्ही आमचा. एवढा समर्थ दिसतो हा लोक, एवढा तेजस्वी कोण आहे. तव गण बोलती का द्विजा, या लोकी असे पद्मराजा, याची जे करती बरवी पूजा ते पावती या लोका. पद्मराज म्हणजे सूर्य या लोकाचा त्या ठिकाणी राजा आहे. जे सूर्याची पूजा करतात ते सूर्य लोकाला प्राप्त होतात. 14 भुवनांचं जे वर्णन आहे ना, 7 खाली 7 वर, त्यापैकी ते सप्तभुवनही वेगळे आहेत आणि त्याच प्रमाणात असे वेगवेगळे लोक आहेत. आपण ते कालपासून पाहत येतोय. आता अप्सरा लोकानंतर सूर्य लोकाचं वर्णन आलंय. हा त्रैलोक्य क्षणे संहारी, आणि हाची त्रैलोक्य पूर्ण तारी, यासी पूर्वी त्रिपुरारी, प्रसन्न होऊन बर बदलासे. हा क्षणात सगळं त्रैलोक्य राख रांगोळ करू शकतो. तर याच्यामुळे सगळं त्रैलोक्य तरतं, सूर्यामुळे. अहो तो जर तपला तर प्रलय काळ त्याच्यामुळेच होतो, आणि तो जर नाही तपला तरी सुद्धा जमत नाही. हा आता 2 दिवस झाले तपायला लागला. तर सोयाबिनी, हा आता माना टाकल्या सोयाबिनी, नाही का. ज्यांची पाण्याची व्यवस्था आहे ते आता करतील काहीतरी. पण जर सतत आभाळच असलं आणि ऊन पडलंच नाही तर तरीही चालत नाही, मग रोगराई वाढते, नाही का. म्हणजे त्याच्या जाती एक आहे तो, असा तो सूर्यनारायण आहे. त्यानं ठरवलं तर काही होतं, आणि त्याने त्रिपुरारी म्हणजे भगवान शिवजींना प्रसन्न केलं होतं, आणि शिवजींनी त्याला वरदान दिलं. हा सविता सर्वागटी असे व्यापक, हा चराचर प्रकाशक, आणि असे निशिभक्षक, जाणे हा तमाचा. हा सविता त्याचं नाव आहे. म्हणजे सूर्य हा काय आहे तर सर्वागटी व्यापक आहे. सर्वागटी व्यापक आहे ना, नाही का. जसे 100 जर घट मांडले, आकाशात सूर्य एक आणि 100 घट मांडले, त्या 100 मध्ये प्रतिबिंब पहा. प्रत्येक घटात प्रतिबिंब दिसतं. म्हणजे सर्व घटात आहे का तो, वर एकच आहे पण खाली प्रत्येक घटामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो, असा आहे. आणि निशिभक्षक आहे. निशिभक्षक म्हणजे रात्रीला खाऊन टाकतो तो आला की रात्र संपली म्हणून तो निशिभक्षक आहे. हा अन्नरस पचवी जठरेसी, आणि पाळी तसे गर्भासी, 84 लक्ष जीवासी देतसे आहार. हा अन्नरसाचा जठरामध्ये अन्नरसाचं पाचन याच्यामुळेच होतं, सूर्यामुळेच आपल्या शरीरातलं पचन होतं. तुम्ही म्हणालो सूर्याचा आणि पोटाचा काय संबंध आहे. दिवसा जे अन्न पचतं ते रातच्या पचतं का. म्हणून रातच्या पहिलं तर आपल्या शास्त्रानं असं सांगितलेलं आहे की सूर्योदयाच्या अगोदर जेवण करा, सूर्यास्ताच्या अगोदर जेवायचं, माफ करा, काय सूर्यास्ताच्या म्हणजे दिवस मावळायच्या आज जेवलं पाहिजे. म्हणजे जुने लोक लवकर जेवायचे ना, सूर्यास्ताच्या आज जेवायचे बरं का. कारण रात्री सूर्याचा अस्त झाला की जठराग्नी मंद होतो. म्हणून दिवसा पहा बरं तुम्ही, सकाळी जेवण करतं माणूस आणि दुपारीही जेवण करतं, सगळं पचन होतं. रात्री नाही होत, कारण सूर्य हा पचना करता. बरं पचना करतात आहे तर सगळ्यांना 84 लक्ष जीवाला आहार त्याच्यामुळेच आहे. आपल्या ज्या वनस्पती आहेत ह्या कशाच्या भरवशावर आहे, सूर्याच्या. आपल्याला आपण खतं टाकतो, औषध टाकतो, हे काहीच नाही. हे त्याच्या तुलनेत जर पाहिलं ना तर 1% पण नाही. जेव्हा विज्ञानानं आपल्या शास्त्रानं तर अगोदर सांगितलेलं आहे, जेव्हा सूर्याचे किरण पानावर पडतात तेव्हा सगळं अन्नद्रव्य प्रकाश संश्लेषण क्रिया होते, आणि ते अन्नद्रव्य त्या पानाद्वारे त्या झाडाच्या खोडामध्ये साठवल्या जातात, आणि मग त्याच्यातून फळाचं पोषण होतं. पहा तुम्ही, ज्या पिकाची पानं मोठाले असतात त्याला पुढं मालही चांगला लागतो, नाही का. मग पानं मोठाले का तर मोठाल्या पानामुळे जास्त सूर्यप्रकाश, आणि त्या सूर्याद्वारे अन्न जास्त ग्रहण केल्या जातं पिकाला. आता आपल्याकडे हळदी वाढल्या, त्या ज्या हळदीचे पानं मोठे त्या हळदीला माल चांगला. केळीसारखी पानं झाली पाहिजे हळदीचे, पण त्याला उत्पन्न चांगलं होतं. आता ते कसे होईल, काय होईल, ज्या हळद लावणारी मंडळी आता ते काही नवीन, यंदा काही आता जुने. हो, आता आमच्याकडे आहे पहिल्यापासून, नाही का. आता 7 वर्ष झाली, पण आता सगळी मंडळी आता जवळपास आता काही हळद घेणार आमच्याकडे कोणी काही यायच्या मागे दिसत. आता धंदा डबल बदलावा लागणार आहे. आता मग हळदीच्या यंत्र सुरू केलं ना, औषधी येत आता, औषधी पण सुरू येत आता हळदीच्या. 3 दिवस आपल्याला मध्ये सुट्टी घ्यावं लागणार, कंपनी मार्फत आम्हाला ट्रेनिंगला जावं लागणार.
24, 25, 26. 24, 25 आणि 26 3 दिवस लोणावळा पुणे जिल्हा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे सगळं सूर्यावर आहे, त्याच्यामुळेच सगळ्यांचा आहार चालू आहे. म्हणून सगळे जीव जंतू हा तो सूर्याचा हा लोक आहे म्हणे. हे सगळं सांगणं चाललं बरं का. त्या निमित्तानं आपल्याला माहिती व्हायला लागली. जय होतसे रविग्रहण तै न्यूनता घेतसे आपण सुखी करीतसे हा ब्राह्मण कुरुक्षेत्री सुवर्णदाने. जेव्हा सूर्यग्रहण होतं त्यावेळेस तो काय करतो, कमीपणा घेतो, माघार घेतो ना. त्याला ग्रहण लागलं की, आणि त्यावेळेस ग्रहण जरी लागलं तर ब्राह्मण सुखी होतात, कारण दान धर्म सुरू होतात ग्रहणाच्या वेळेस. याला ग्रहण लागलं की ब्राह्मण सुखी. सुवर्णदान क्षेत्रावर तीर्थाच्या क्षेत्री मोठे मोठे दान लोक देतात. कुरुक्षेत्री जे दान देती ते अक्षय पावईत धनवंत होती. ऐसा कृपावंत हा गबसते सर्वजनाशी सर्व काळ. हा सर्व कार्याशी सिद्धिदायक, याचे अमृत सिद्धी योग अनेक. हस्तार्क मुलार्क पुष्यार्क कार्य करणीचे सिद्धिद. हो, कुरुक्षेत्रावर जर दान केलं सूर्यग्रहणाला महापुण्यकारक आहे. आणि यामुळे काही अनेक तिथी सिद्ध कार्य सिद्ध झालेले आहेत. अमृत सिद्धी योग सूर्यामुळेच आहेत. हस्तार्क म्हणजे रविवारी हस्त मूळ किंवा पुष्य नक्षत्र जर आलं रविवार, आणि त्याच दिवशी हस्त नक्षत्र मूळ नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र जर आलं तर मग हस्तार्क मुलार्क पुष्यार्क अशा प्रकारचे तीनही सिद्ध त्या अमृत सिद्ध योग त्या ठिकाणी येतात. सगळं सूर्यावरच अवलंबून आहे. एक असत्य महादोष करीती चोरुनी पातके आचरिती कवणे देखील नाही म्हणते परी हा ऊर्ध्व देखील असे. बरेच काही लोक असतात, खोटं बोलणारे असतात, काही चोरटे असतात. मग ते काय म्हणतात, ते पाप करतात तर त्यांना त्यांच्या मनाला असं वाटतं आपल्याला कोणच पाहिलं नाही, तर ते म्हणतात चोरुनी पातके आचरती कवणे देखील नाही म्हणते, कोणाने पाहिलं आम्हाला, परी हा ऊर्ध्व देखत असे, पण हा वरून सगळ्यांना पाहतो. सगळ्यांचा साक्षीदार कोण आहे, सूर्यनारायण आहे. आपल्याला जरी वाटत असलं की आपल्याला कोणी पाहत नाही, काल सांगितलं मी, तरी तो सूर्यनारायण त्या ठिकाणी सर्वांना पाहतो. तो वृत्त्याकरवी कृतांतासी पाप पुण्य जाणवी नियमेसे मग घोर यातना दोषियासी करविते पूर्वी निरूपिले. आणि आपल्या सूर्यदेव आपल्या चाकराकडून या सगळ्या लोकांचं पाप पुण्य सगळं कर्म वर त्या ठिकाणी जमा करतो आणि ते तसं फळ मिळतं. ऐसा हा दैदिप्यमान दिवाकर त्रैलोक्यमनी सत्वधीर चारी खानीचा जो नित्य व्यापार चाले त्याच्या आधारे. अशा प्रकारे अत्यंत दिव्य आणि तेजस्वी असणारा दिवाकर सूर्यनारायण याच्यावरच सगळ्या चहू खानीचा व्यवहार त्या ठिकाणी चालतो. दिवस तो निघतो म्हणून सगळे कामं सुरू होतात, आणि तो मावळतो म्हणून कामं बंद होतात. जर तो मावळला नसता ना तो लोक म्हणले असते हे करून घ्या एवढं, आता एवढं काम करून घ्या, नाही का. म्हणून त्याच्यावर सगळे कार्य आधारित आहे ना. बरं, सगळे चुकले आतापर्यंत, सगळ्यांच्या वेळा चुकल्या, त्याची वेळ चुकली का. त्याला आला एखादी आळस, त्याने केली एखादी पोथीत पडी नाही, आणि त्याने जर पडी केली लय दमलो बा, आज उधड्यात होतो का, आज लय कामं केले, आज लय नळ्या पांगवल्या ठिबकच्या, तर पडी करतो का देव, नाही करत. तो सूर्यनारायण अजून केली त्यानं पडी केली तर सगळं जग किती त्याचे सगळे कारभार विस्कटून जातील बापा 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 बापा. म्हणून तो नारायण म्हटल्या जातं त्याला, एवढा सर्व शक्तिमान तो आहे. ऐसा हा उपकारी दीननाथ पूर्वी सर्वांचे मनोरथ सप्तनमुखी वारूचा रथ एक चक्र असे जा. असा हा दीननाथ सर्वांचं मनोरथ पूर्ण करतो. सप्तमुखी वारूचा रथ, त्याच्या रथाला किती घोडे आहेत, 7 घोडे. मग घरात फोटो लावतात, 7 घोड्याचा फोटो लावतात पांढरे, बरेच लोक लावतात ते, नाही का. तर सूर्याच्या रथाचे 7 घोडे आहेत. सूर्याची दिशा बंद असते मग त्या दिशेला तो लावल्या जातो, नाही का. असं आहे ते, असतं ते वास्तुशास्त्र. हो, बर. मग ते 7 घोड्याचा फोटो लावला जातो का, तर सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत म्हणून, बरं का. हे माहित असू द्या, नाही तर लावायचं म्हणून लावायचं नाही, हे त्याचं कारण आहे. ज्याचे रथी सारथी अरुण रथचक्र नवसहस्त्र योजना अर्धनिमिषे गमन किती करी भानुहा. याच्या रथाला सारथी कोण आहे, अरुण आहे त्याचं नाव, तो सारथी आहे. रथचक्र नवसहस्त्र योजन,
रथाचं चक्र आहे 9000 योजन एवढं मोठं आहे. अर्ध्या निमिषामध्ये बाबा किती मोठं गमन करतो तो, किती पळतो याची गिनतीच नाही. आता आपल्याला जाणवत नाही ते, आपल्याला वाटतं बाबा त्याला तर 12 तास लागले इथून इथपर्यंत जायला, 15 दिवस लागला. आपल्याला वाटतं ते तर काहीच नाही, बस इतकंच. इतकं नाही ते. अवकाशातून जर पाहिलं ना तर आपण त्याच्या पुढं पृथ्वी म्हणजे एक पेनानं कागदावर असा एकदा पेन जर टेकवला, एकदा पेन जर नुसता असा टेकवला, काही लिहायचं नाही, नुसता टेकवायचा आणि उचलायचा, जो पॉईंट उमटतो ना बिंदू, एवढीच पृथ्वी त्याच्या मान्यानं आली. आता पृथ्वी जर एवढा बिंदू, तर आपली खोली, आपला पलंग, आपली बाज कुठं सापडाल? आपली बाज, आपला पलंग, आपली खोली, आपलं 2 एकर कुठं सापडाव त्यात? सापडायच्याच मागं नाही. कारण पृथ्वीची एका बिंदू एवढी आहे. पृथ्वी हे सगळं जग सूर्याच्या तुलनेत जर पाहिलं तर एका पॉईंट एवढं आहे. आणि नुसतं पोथी पुराण नाही सांगितलं, वैज्ञानिकांनी सिद्ध केलं. तुम्ही TV मोबाईलवर बघा, सूर्यमाला पाहतो ना आपण, सूर्याच्या भोवती सगळे ग्रह फिरतात. तर ते खेळणं वाटतं आपल्याला, फार विराट स्वरूप आहे, खूप खूप विराट आहे. ते पाहायचं जर ठरवलं तर सर्वसामान्य माणसाच्या बसचा तो खेळ नाही. वैज्ञानिक लोकांनी अवकाशात जाऊन त्यावर संशोधन त्या ठिकाणी केलं आणि आमच्या धर्मशास्त्राने अगोदर सगळं लिहून ठेवलं, योगी लोकांनी त्याचा अभ्यास करून. चला, तर किती तो अंतर कापत असेल, बाप रे बाप, खूप अंतर कापतो तो. आणि आपल्या पृथ्वीला त्याच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरता किती दिवस लागतात? पृथ्वीला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरता किती दिवस लागतात माहिती तुम्हाला? 1 वर्ष 365 दिवस. हा समजा मध्यभागी सूर्य आहे, हा सूर्य, आणि या सूर्याला जेव्हा ही पृथ्वी अशी प्रदक्षिणा घालते तर याला 365 दिवस लागतात. म्हणजे 1 वर्ष एका प्रदक्षिणेले एवढा मोठा सूर्य, 365 दिवस एका प्रदक्षिणेला लागतात. केवढा असेल तो? आणि ती प्रदक्षिणा लांबून आहे, ती जवळून नाही. ती फक्त उन्हाळ्याच्याच दिवसामध्ये जी 3 ऋतू आहे ते पण त्याच्यामुळेच आहे. ज्यावेळेस पृथ्वीचा भाग त्या ठिकाणी जसा जास्त तापमानाचा भाग, बरोबर 4 महिने तो जास्त तपतो, तो जवळ थोडासा गेला की त्या अक्षांश रेखांशानुसार, आणि तो जास्त तपला की तेच आपल्या पृथ्वीवरच्या समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्या सूर्याच्याच उष्णतेमुळे पुन्हा पावसाळ्यात पाऊस पडतो, पुन्हा हिवाळा. हे सगळं त्याच्यावर आधारित आहे. हे सगळं कार्य त्या सूर्यनारायणामुळं व्यवस्थित चालू आहे. 22 शतसहस्र योजने दोन्ही अर्धनिमिषात क्रमितसे तरणी हा गायत्री जप शक्तीचे मेदिनी क्रमितसे सर्वदा. बघा काय तवा काय मशनी होत्या का काय होतं, पण सगळं गणित लिहून ठेवलं त्या लोकांनी. 22,000 पुन्हा गुणीला शत म्हणजे 100 एवढ्या मोठ्या योजन अर्धनिमिषामध्ये. निमिष म्हणजे 1 सेकंद, सेकंद म्हणजे झाला. आता म्हणूनच तर 10 झालेत, त्याला सेकंद म्हणतात. 60 सेकंद झाली की 1 मिनिट, तर तोपर्यंत तो इतका अंतर कापतो. म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेर आहे सगळा खेळ. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तव गायत्रीचे अंकुर, ते करती सृष्टी आदी व्यापार आज्ञा श्री प्रभूंची. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे सगळे त्या ठिकाणी त्या गायत्रीचे अंकुर आहेत. आणि हा गायत्री जपशक्तीने मेदिनी क्रमितसे सर्वदा. गायत्री जपशक्ती त्याला प्राप्त होते, म्हणून सकाळी ब्राह्मण लोक उठतात आणि संध्या करत असताना नदीमध्ये स्नान करतात, पाणी घेतात आणि कोणाकडे करतात ते? सूर्यनारायणाकडे टाकतात, धार टाकतात आणि गायत्री मंत्राचा उच्चार करतात. ते पुण्य त्याला लाभतं आणि पुन्हा त्याला त्या ठिकाणी तेज प्राप्त होतं. म्हणून जपती द्विजवर चालती सृष्टीचे व्यापार, अर्धे देताचे रहंवर बळवंत होय सूर्याचा. जे जे सूर्यमंत्र जपती भानुदिनी उपोषण करती, ते सूर्यभक्त सर्व काळ बसते सूर्यलोकी जाण. असा तो सूर्यनारायण त्या ब्राह्मणाने दिलेल्या अर्ध्यावर त्या ठिकाणी अर्घ्य दिलं, मग त्याची ताकद वाढती, तो चालतो. आणि अशा प्रकारे जे सूर्याच्या मंत्राचा जप करतात, 12 नाव आहे सूर्याला. आदित्यस्य नमस्काराने कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्त्रेषु दारिद्र्यम नोपजायते. हा मंत्र आहे भगवान सूर्यनारायणाचा.
आणि मंत्र म्हणून जे रविवारचा उपवास करतात, भानुदिन म्हणजे रविवार, ते सूर्यभक्त सूर्यलोकाला त्या ठिकाणी त्यांची वस्ती होते. गणवंती शिवशर्म्या प्रति ऐसा पवित्र गवस्ती, विमान चाले जव पुढती तव देखिला कवन लोक. अशी माहिती घेत घेत सूर्यलोक सुद्धा पूर्ण झालं. आता पुढचा लोक त्या ठिकाणी पाहायचा आहे. चला, आणि पुढचा लोक कोणता आहे ते आपण पाहणार आहोत. चला, शिवशर्मा पुसे गणोत्तमा, हा कोण लोक सांगिजे अम्मा, मग ते सुशीळ पुण्यशीळ सप्रेमा, निरुपती तयासी. शिवशर्मा म्हणू लागला, अहो आता पुढचा सूर्यलोकाची माहिती झाली. आता पुढचा लोक कोणता आहे सांगा. मग म्हणती का द्विजावधारी, हा लोक असे अमरपुरी, हे दिव्यपुरी मेरूचे पाठारी, वसिन्नली पूर्व भागी. हा जो लोक आहे हा कोणता आहे? अमरपुरी. अमरपुरी म्हणजे स्वर्गच असायला हवं. अमर म्हणजे देव, आणि देव लोकांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे स्वर्ग आहे. मेरू पर्वताच्या पाठरावर पूर्व भागाला. तरी हे परियसी सूरनगरी, विश्वकर्मा सोय निर्माण करी, 21 खणाचे असे अमरपुरी, हे दिव्यपुरी दामोदरी निर्वती भार पताकांचे. देवांची नगरी स्वतः विश्वकर्मा यांनी तयार केलेली आहे. आणि विश्वकर्मा यांनी तयार करून 21 खण उंचच्या उंच त्या ठिकाणी तिथले मोठे मोठे घरं आहेत. दिव्य पताका त्या ठिकाणी आहेत. 10 लक्ष योजन देखील अमरावती विस्तीर्ण, शत योजने मंडपस्थान वज्रधर इंद्राचे. पुन्हा हिचं दुसरं नाव काय? अमरावती. अमरावती म्हणतात, स्वर्ग म्हणतात, अमरपुरी म्हणतात, देवभूमी म्हणतात. देव तिथं राहतात ही सगळे. आणि त्या अमरावतीचं सगळं वर्णन आहे. 100 योजने मोठा मंडप आहे, तिथं इंद्राचं राहण्याचं ठिकाण. इंद्र म्हणजे कोण आहे? देवांचा मुख्य अधिपती, त्याला राजा म्हणतात, तो इंद्र. 21 कणाच्या उवरिया अवघ्या जाबून ते रचलिया, प्रभा पाकती सोमकांताची आदश दिशा भरुणी. 21 खणाच्या त्या ओस्त्री आहेत. पुन्हा सोन्याचे खांब रचलेले आहेत. त्याच्या मण्याच्या प्रमाणे प्रभा त्या ठिकाणी पडतायत. तेथे पद्मराग जडले भिंती, वेडुरियाचे स्तंभ विराजती, वरी गोमेदाची दिव्य दीप्ती शोभायमान साजरी. जेवी कल्पद्रुमाच्या लता, तैशा मदलसा पाचबंद सर्वथा, अविन्य मुक्ते गृणी जडिता, तरणी तुल्य शोभिवंत. कल्पवृक्षाच्या वेलीच्या वेली, मोठमोठाले वनच्या वनच आहेत झाडं. सगळं सुंदर तिथं जे या जगात कुठेच नाही ते सगळं स्वर्गामध्ये त्या ठिकाणी आहे. पुढे दिसते निळ जडित, शत योजने नवज चुंबित, पद्मपुष्पराग शोभत, चर्या झळकती आकाशी. हेमबद्ध भूमिकेवरी, चिंतामणी जडिले चौबारी, कल्पवृक्ष ते घरोघरी, कामधेनुची पियुषे. चिंतामणी म्हणजे माहिती आहे, एक मणी आहे, एक चिंतामणी नावाचा मणी. सगळ्याच्या घरी असं ते जवळपास त्या मण्याचं गुणधर्म असा आहे, त्या मण्याला असं समोर ठेवायचं आणि आपल्या अंतकरणातली चिंता सांगायची. तो चिंता हरण करतो, इच्छा पूर्ण करतो. त्याला चिंतामणी असं म्हणतात. तिथं किती माहितीये का ते? तर तिथं चौबारेच आहे. चिंतामणी जडिले चौबारी, जे चौक असतात, चौक, त्या चौकात असे त्याचे चौबारेच भरलेले आहे चिंतामणीचे. ते तिथं स्वर्गामध्ये. आणि कल्पवृक्ष घरोघरी. कल्पवृक्ष कुठे आहेत? घरोघरी आहे. जसं लिंबाचे झाडं, पळस, बाभळी आपल्या आहेत ना घरी, तसे कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय? त्या झाडाखाली बसलं, कल्पवृक्ष खाली फळे येती मागितली, जी इच्छा केली. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरवित. जी इच्छा झाली ते कल्पतरू पुरवतो. स्वर्गामध्ये घरोघरी दारोदारी कल्पवृक्ष आहे. आणि कामधेनूची पियुषे. कामधेनू आहे घरोघरी, गाई आहे तिथं. पण कोणती गाय? कामधेनू. काम म्हणजे अंतकरणातली इच्छा पूर्ण करणारी. इतिनी सारखीच चिंतामणी तेच, कामधेनू तेच काम करणारी, आणि पुन्हा काय? कल्पवृक्ष सुद्धा तेच. अशी ही स्वर्गामध्ये सगळं आहे. म्हणून सगळे लोक यज्ञ करून परमार्थ करून कुठं जायची इच्छा करतात? स्वर्गाला जायची इच्छा करतात. कारण तिथं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण
खऱ्या परमार्थिक लोकांनी स्वर्ग सुद्धा त्याग केला. साधू संतांनी स्वर्ग सुखाला लाता आणल्या. स्वर्ग सुखाला तुम्ही म्हणाल का हो, इथे तर इतकं सगळं चांगलं आहे आणि मग या संसारापेक्षा ते चांगलं आहे, मग का सोडलं त्यांनी? त्याचं कारण आहे, पुढं बहुतेक सांगतीलच ते आपल्याला. स्वर्गामध्ये एंट्री त्यालाचे ज्याच्याकडे पुण्याची पास आहे आणि ते पुण्य संपलं, बॅलेन्स संपलं, पुन्हा खाली यावं लागतं. इथंच पुन्हा जन्म मरण. म्हणून साधू संत म्हणतात पुण्य करून फायदा काय, पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वी लोकांवर जावं लागतं. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेच इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोकात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात पुन्हा मृत्यू लोकात माघारी यावं लागतं. पुण्य संपलं, खिशातले पैसे संपले की परत यावं लागतं. आणि मग काय जाऊन फायदा आहे? मग साधू संत म्हणतात आम्हाला स्वर्गही नको, नरकही नको, मृत्यू लोकही नको, आम्हाला पांडुरंगाच्या पदावर त्या ठिकाणी विराजमान व्हायचंय, जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त व्हायचंय. पण चला आता तो एक लोक आहे तिथे ते लोक राहतात म्हणून त्यांचं वर्णन सांगितलेले ते आपण ऐकणार आहोत. रत्नखचित भद्रस्थानी 32 सोपानाचे सिंहासनी, बैसले अमरेश वज्रपाणी, प्रमथा सहित ते ठाई. रत्नजडित सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावर बसलेला आहे इंद्र. अत्यंत त्या ठिकाणी उच्च त्याचं ते सिंहासन आणि त्या सिंहासनावर तो विराजमान झालेला आहे. हा अदिती कश्यपाचा कुमर, दिव्य रूप शशीचा वर, दक्षिण उजिलावन्य सुंदर, पुत्र जयंत पैत्याचा. इंद्र कोणाचा पुत्र? अदिती आणि कश्यपाचा पुत्र. सगळे देव हे अदिती पासून झाले. कश्यपाच्या 2 पत्न्या दिती आणि आदिती. भागवतात तुम्ही ऐकलेला असेल, सुरुवातीला वर्णन येतं 2 पत्नी. अदितीचे देव आणि दितीचे दैत्य. हे सख्य भाऊ आहेत बरं, देव आणि दैत्य एकाच बापाचे पण आई 2. ते सख्य भाऊ असून सुद्धा त्यांचे भयंकर त्या ठिकाणी वाद आहे, देव आणि दैत्य. त्याचं कारणही होते काही गोष्टी. दैत्यांना पाताळ दिला होता आणि देवांना स्वर्ग दिला होता. मग सगळे सुखाची बाजू देवांना दिली, दैत्यांना पाताळ दिलं. म्हणून ते मिळवण्याकरता देव आणि दैत्य नेहमी शेवटपर्यंत ते वाद आणि ते भांडणं चालले. शेवटी विष्णू परमात्मा अवतार घेऊन त्या दैत्याला संपवत होते. बरं, शचीचा वर, त्याची पत्नी इंद्राची पत्नी, तिचं नाव शची आणि पुत्र जयंत. गण म्हणती शिवशर्म्यासी, राजे बैसले मजालसी, अर्ध सहस्त्र शत 60 संख्यासी, याहुनी अधिक नाही. शिवशर्म्याला ते गण सांगतात, विमानात बसले ती सगळी माहिती देऊन राहिली. अरे बाबा तिथं जे दरबाराच्या सभेत जे राजे बसले ते किती आहेत? अर्धसहस्त्र शत 60. अर्धसहस्त्र म्हणजे 500 गुणिला शत 60 संख्या. हो, 560 एवढी संख्या तिथं बसलेल्या दिव्य लोकांची आहे. मुकुटी लागली या रत्नज्योती, दिव्यांबरे कासे निर्मिती, की त्या विद्युतलता स्फुरती, सुरसभे माझारी, ऐसा हा सुरपती वज्रधारी, 14 रत्ने ज्याचे घरी, पतिव्रता शची ज्याची सुंदरी, महालावन्य रूप जिचे. 14 रत्न ज्याच्याकडे आहेत, पतिव्रता पत्नी शची ज्याच्याकडे आहेत, 33 कोटी देवांचा नाथ, 14 रत्ने महासमर्थ, दिग्पती माझी हा समर्थ, कथिला न जाय सर्वता, सर्व देवामध्ये श्रेष्ठ आहे, 33 कोटी देवांचा राजा आहे. लक्ष्मी कौस्तुभ परिजातक, धन्वंतरी कामधेनु सुरा मोहक, अप्सरा मृगांका आणि देवदत्त शंख, हाला हाला आणि पियुषते. हे काय आहेत माहिती आहे का? सगळे समुद्र मंथनातून निघालेले 14 रत्न आहेत. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक. बरं का, पारिजातक स्वर्गात होता. कौस्तुभमणी विष्णूंनी स्वीकारला, कंठी कौस्तुभमणी विराजित. लक्ष्मी सुद्धा विष्णू परमात्म्याने स्वीकारली. धन्वंतरी, कामधेनुगाय, सुरा म्हणजे मध्य, मदिरा दारू, त्याला सुरा म्हणतात. अप्सरा, मृगांक म्हणजे चंद्र, देवदत्त नावाचा शंख, हलाहल नावाचं विष आणि शेवटी निघला अमृत. नंदघोष यांचा रंवर, ज्यावर आरुडे सुरेश्वर, सप्तमुखी उच्च श्रवाथोर, ऐसा न देखो त्रिभुवनी. नंदघोषाचा रहवर म्हणजे घोडा, त्यानंतर सप्तमुखाचा हत्ती, उच्च श्रवा हत्ती. हा माफ करा, उच्च श्रवा हत्ती
माफ करा, उच्चश्रवा घोडा आणि हा ऐरावत हत्ती पुढं आलं वर्णन त्याचं. ऐरावत गज ज्याचे घरी आज जरा बुंदी खायले होतं कमी जास्त. ऐरावत गज ज्याचे घरी शुभ्र जैसा धवलगिरी प्रभा जैशी चतुर्दंतावरी सोमसूर्याची ज्यापरी. ऐरावता नावाचा हत्ती आहे, अत्यंत सुंदर त्या ठिकाणी सूर्यचंद्रासारखा तेज. इंद्र निळादी रत्ने जडली दंती दिव्य घंटाकंठी शोभती दिव्य पताका मिरविती विद्युतलता ज्यापरी. पाहता ऐरावतीची दीप्ती जैशी जळी नक्षत्रे बिंबती तैशी अंगी स्वरूपे दिसती सुरवरांची. फार दैदिप्यमान असा तो ऐरावत नावाचा हत्ती त्या इंद्राकडे त्या ठिकाणी आहे. तो समुद्र मंथनातून निघालेला होता. चालता दिसे गिरीवर प्रमाण उंच असे दश योजना वरी आरुडे सहस्र नयना शचिर म्हणतो ऐसे ऐश्वर्य सहस्र नयना सहस्र एक असती भोगांगना रिद्धी सिद्धी निरंतर पूर्णा सेवार्थी गृही साधर. एवढं ऐश्वर्य इंद्राचं, काहीही कमी त्याला त्या ठिकाणी नाही. सगळे रिद्धी सिद्धी त्याच्या दारात हात जोडून उभे आहेत. काय पाहिजे सांगा. भद्रसिंहासन उच्चस्थानी त्रिदशानी द्विसोपानी भोवती सभा दाटली देवगणी मध्ये होती चौखनी पै षड्राग षड्रागिनी 36 पुत्रिका रागापासूनी त्या सप्तस्वरांच्या महाध्वनी उद्भवती गायक हो. तिथं काय सुंदर नृत्य गायन वादन सगळा आनंद आहे. ऐशी ते मनोरम पुरी असे स्वर्ग सरितेची तिरी अमित पुऱ्या हिचे आधारी अस्ति कवन कवन. आणि हिच्याच आधाराने काही इतर नगर आहेत. कोणते आहेत ऐका. हिचे पूर्वभागी उद्भवती हिचे पूर्वभागी मंगळावती अग्निकोणपुरी तेजावती दक्षिण भागी ज्योतिष्मती यक्षपुरी नैऋतीसी पश्चिम भागी ब्रह्मपुरी असे गंधर्वपुरी वायव्य दिशे महोदधीपुरी वसे उत्तर भागी सर्वदा. सगळ्या भागांना आहेत, सगळ्या नगरीचे नाव आहेत. आता आपल्याला काही सांगत नाही मी, कारण आपण कुठं स्वर्गात जाणार आहे त्याच्यामुळं आपलं काही सांगत नाही. काल नरकाचं वर्णन सविस्तर केलं, कारण आपल्याला जायचं सगळ्या तिकडं. ईशान्य भागी पुरी यशोवती ऐसा अमरावती आधारे असती ऐश्वर्यभोगी सुरपती शुभ्रसादे करुणिया ऐसा अमराधीश वज्रपाणी दिग्पती माझी अग्रणी सर्व ऋषिगणी अमरगणी वेष्टित असे सर्व काळ ऐसा हा अमरेश महासुखी द्विसहस्त्रपाणी सहस्त्रमुखी 14 मन्वंतरे आयुषी आलोटपद याचेची. 14 मन्वंतरापर्यंत त्याचं आयुष्य असतं असं त्या ठिकाणी त्या इंद्राचं ऐश्वर्य आयुष्य या ठिकाणी वर्णित केलेलं आहे. येणे शतयज्ञ केले वाराणसी मग हे पद प्राप्त झाले यासी गण म्हणती शिवशर्म्यासी ऐसे दिव्यपुरी जाणपा. इंद्रपद कसं प्राप्त होतं? 100 यज्ञ केल्यानंतर. आणि ते यज्ञ काही साधारण नसतात बाबा. कलियुगात तर ते शक्यच नाही, ते होऊन गेलं. आता नाही कोणी करू शकत त्या गोष्टी. 100 यज्ञ ज्याचे पूर्ण झाले त्याला इंद्रपदाची प्राप्ती होते. अशा प्रकारे शिवशर्मा ही दिव्य नगरी आहे. हे अमरेशाची निज राजधानी की ही दिव्य तेजाची खाणी तेजे तरी 12 तरणी परिसधिक दिसत असे. व्यास म्हणे शिष्याप्रती मजन वर्णवे अमरावती हे लोपामुद्रेची अगस्ती निरोपिता झाला. व्यास म्हणतात शिष्यांना या काशीखंडामध्ये या ग्रंथाचं वर्णन, या अमरावतीचं वर्णन मी पूर्ण करू शकत नाही. तेच लोपामुद्रा मातेला अगस्ती महाराज सुद्धा निरूपण करत आहे. शिवदास गोमा दीनवदन प्रार्थी श्रोतया लागून पुढती चालते झाले विमान तव देखील कनकपुरी. शिवदास महाराज सगळ्या श्रोत्यांना विनंती करत आहेत की असं हे विमान चालता चालता पुन्हा पुढे एक नगरी दिसलेली आहे. त्या नगरीचं नाव आहे कनकपुरी. हा सुवर्णाची आहे, ती सोन्याची आहे. तिचं वर्णन आपल्याला ऐकायचं आहे, पण पुढच्या अध्यायात. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे इंद्रलोक वर्णनामाष्टमाध्याय. श्री काशी विश्वेश्वरार्पणमस्तु. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव नमः पार्वती पदये. 8 अध्याय आपले पूर्ण झाले, पण अजून वेळ बाकी आहे. ठीक आहे, अजून आपण हा अध्याय लहान होता, पण पुढचा 9वा अध्याय खूप मोठा आहे. त्यामुळं 200 सव्वा 200 ओव्याचा आहे. त्यामुळे त्यातील 50 ओव्या आपण घेणार, म्हणजे उद्या 9वा अध्याय कंप्लीट होणार. अध्याय क्रमांक 9. श्री गणेशाय नमः. विमान जातसे गगनोदरी तव देखील मनोरम नगरी शिवशर्मा पुसे ते अवसरी सुशील पुण्यशील गणाते. निघालेले विमान
आणि पुन्हा विचारलं, बाबा आता ही पुढची नगरी कोणती? विमान क्रमिताची सहज पुढारी दृश्य होतं सेमज, निशी हरपे ऐसे तेज सांगा हे कवनपुरी. सगळी एवढं दिव्य तेज आहे या नगरीचं. ही नगरी कोणती आहे? तव बोलिले हरीचे गणोत्तम, की ते साक्षात मेघश्याम, की ते सर्व शास्त्री पूर्ण आगाम, कधी ते झाले द्विजाते. काय म्हणतात ते ब्राह्मणाला? ऐका. गण म्हणती द्विजा उधारी, हे पुढे दिसे अग्निपुरी, येथे कृष्णानो वास्तव्य करी साक्षात द्विमूर्धा तो. अग्निपूर आहे म्हणे, इथं अग्नी राहतो. या नगरीचा मालक कोण आहे? अग्नी. आणि द्विमूर्धा आहे तो, दोन मस्तकाचा, म्हणून त्याला द्विमूर्धा असं म्हणतात. आणि त्रिपाद सुद्धा म्हणतात अग्नीला. अग्नीला 3 पाय आणि द्विमूर्धा सांगितल्या बरं का. त्रिपादेंदो परियेसी द्विज्वरामात या ग्राहपत्याचे तेजसत्व, युगानुयुगी याचे महत्व त्रैलोक्या माझारी. अरे याचं महत्व अनेक युगापासून आहे. अग्नीपासून काय होतं? हा 33 कोटी देवांचे मुख, हा यज्ञनारायण सुखकारक, हा त्रैलोक्यासी करता परमदुःख महाप्रळयकार जाणूनी. 33 कोटी देवाचं मुख आहे. म्हणजे याच्याशिवाय देवाचं पोट भरत. यज्ञात आहुती टाकल्या जाते ना, तर ती आहुती कोणाला पोचते? ज्याचा मंत्र म्हणला त्याला. इंद्राय नमः, इंद्रम, नाही का असं त्या ठिकाणी म्हणलं. स्वाहा, ते कोणाला जाऊन पोचतं? ते मंत्र म्हणजे पत्ता आहे. आता कसं आपण आता पोस्टाचा पत्ता टाकला की त्याला पत्र जाऊन पोचतं. तसं इंद्राचा पत्ता, त्याचा मंत्र म्हणला की पोचलं त्याला. मग ते पोचवणारा पोस्टमन कोण आहे? अग्नी. अग्नीच्या द्वारे सगळ्यांना ज्याचा त्याचा भाग प्राप्त होतो. तरी हा त्रैलोक्य परोपकारी, सर्व व्यापक चराचरी, याचे गुणगौरव पृथ्वीवरी, ते कैसे आता परिसावे. ऐका आता त्याची महती त्या अग्निदेवाची. दुग्ध संतप्त होई अग्निवरी, ते देवासी प्रिय पियुषापरी, परी हा पंचामृतासी करी निवाडा पृथक पृथक. दुग्ध जर तपलं आणि दुर्लक्ष झालं तर मग ते काय होतं? अग्नीवर पडतं, उतू जातं आपल्या भाषेमध्ये. ते देवासी प्रिय पियुषापरी, ते उतू गेलेलं अमृतासारखं दूध देवाला अत्यंत प्रिय असतं. म्हणून मग ते उतू गेले की आमच्या मावल्या पाणी फिरवतात, आहे ना. हो, आता काय गॅसवरच कुठं पावणार आहे त्याला? कारण अग्नी जो जुना आपला मूळ अग्नी जो आहे हा काष्टापासून तयार होतो. काष्ट म्हणजे लाकूड. नैसर्गिक येते हो. आता जो तुमच्या टाकीत येतो नैसर्गिक थोडी आहे. नैसर्गिक नाही ना. तो जर नैसर्गिक असता तर 4 घरं घेतली असते का त्यानं स्फोट झाल्यावर? 4 घरं घेतो देव. मग तो नैसर्गिक आहे का? नाही, विषारी नाही. विषारी तर थोडासा जर लीक असलं तर नाकाला लगेच सहन नाही होते, नाही का, डेंजर आहे. नैसर्गिक नाही. मग अग्नी कोणता खरा? तर अग्नी तोच खरा जो लाकडापासून तयार झाला, तो अग्नी खरा. बरं, या अग्नीत ताकद पंचामृताशी निवाडा करी पृथक पृथक. वेगवेगळं करायची ताकद आहे अग्नीमध्ये. दुधातलं सार बाजूला करायचं असलं, साय काढायची असली तर कशाचा आधार? अग्नीवर तापावं लागतं. मग जेव्हा ते दूध तापवल्या जातं तेव्हा साय वेगळी होते, म्हणजे तूप वेगळं होतं. मग ते मंथन. बरं, मंथन केल्याच्या नंतरही पहा मग लोण्याचा गोळा, मग तो त्याचं तूप करायचं असलं तरी अग्नीचाच आधार घ्यावा लागतो. म्हणजे पंचामृताला वेगवेगळं करायची ताकद कोणात आहे? तर अग्नीत आहे. आपण रोज वापरतो या गोष्टी, पण याचा महिमा आपल्याला माहित नाही. इतकं महत्व आहे या गोष्टीचं. आणि षड्रसाची या पंक्ती या पासाव निपजती, यासी अर्पिजे तरीच तृप्ती, होय देवा पितरासी. षड्रसाच्या पंक्ती, जे काही रस आहेत 6 प्रकारचे रस सांगितले ना. कोणकोणते आहेत? षड्रस आहे का? तुरट, मधुर म्हणजे गोड, खारट, तिखट, कडू, आंबट, हे आहे 6 प्रकारचे रस. रस म्हणजे चव. या 6 प्रकारातच सगळं येतं. एक तर तुरट असेल, एक तर गोड असेल, एक तर खारट असेल, तिखट असेल, कडू असेल किंवा आंबट असेल. या 6च्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. आणि हे सगळे रस कोणापासून तयार होतात? अग्नीपासूनच तयार होतात. याला अर्पण केल्याशिवाय पितराची तृप्ती नाही.
मग अग्नी पेटवा, त्याच्यावर गुळ आणि तूप टाका, तेव्हा पितळाला ते नैवेद्य पोचतो. याच्या मार्फतच सगळं. इक्षुदंडाची हा रसधारा, हा पाकक्रियेचे निर्धारा, मग निपजे शुद्ध शर्करा, देवाप्रती मान्य जे का. साखर तयार झाली, गुळ तयार झाला. कोणामुळं तयार झाला? साखर कारखान्यामुळं, अग्नीमुळं. इक्षू रस म्हणजे उसाचा रस त्या कढयामध्ये काय करतात? उकळतात, शिजवतात, नाही का, कढवतात. आणि मग त्याची मळी बाजूला झाली की त्याचा तयार होतो पाक, आणि मग त्याच्यापासून गुळ तयार होतो, साखर तयार होते. हे अग्नीमुळं. मग ती साखर सगळ्या गोष्टीला मान्य, देवाच्या प्रसादाला त्याच्याशिवाय काहीच होत नाही. जवाई आला की आधी गोड धोड जर करायचं म्हणलं तर काय लागते? साखर लागते. देवाचं मग काय कमी जास्त होईल, पण जवयाला पाहुण्या रावण्याला साखर लागते ना. देवाचं ऍडजस्टमेंट असती. देवाचा निवद चांद. देवाचा निवद म्हणजे कसा असतो? चांद का असतं. लयच हुशार लोक. हा, देवाला निवद जर काढणं चाललं पाहत नाही. इतकू शकत पोळी, त्यात इतकू सकत पुरण, हा, आणि ते तसं दाबती ती बाई. म्हणजे ते उंडा त्याच्यात पुरण घालती, नुसतं असं दाबलं ते चाणकं, बस कमी जास्त दबावलं की लगे देवाले. बर भजा वायाचा देवाले. मग ते एका भज्याचे तुकडे 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 तुकडे, या निवदावर त्या निवदावर त्या निवदावर त्या निवदावर. भात एक एक शीत, जसा मोजून घ्याव तांदूळ, असं एक एक शीत एक एक शीत. सांडई कुरडई, एका सांडईचं तंगड मोड किती सगळ्यात बोलते. देवाचा निवद असा असतो, नाही का. चला, हे सगळं अग्नीपासूनच तयार होतं, अग्नीच्या आधारानं होत नाही. हा मिष्टान्न बक्षित असे देही, आणि गर्भासी हो निधी काही, ऐसा हा कनवाळू पाही. 84 लक्ष जीव जंतूशी पोटात राहतो. जठराग्नी मिष्टान्न खातो, म्हणजे खाण्याचं पचवण्याचं काम हा करतो, पण त्याच जवळ मातीची गर्भपिशवी असते. पण गर्भास होऊ नये काही, त्या गर्भाला काहीच बाधा होऊ देत नाहीतर अन्न पचवतो, पण त्या बाळाच्या, त्या शिशूच्या, त्या मातेच्या पोटातल्या गर्भाला काहीच होऊ देत नाही. असा उपकारी आहे. याच्यामुळे सगळे 84 लक्ष जीव जंतू सगळे याच्यामुळेच त्या ठिकाणी जन्म घेतात आणि जगतात. ऐसा परोपकारी गार्हपती, घरोघरी याची या दीपज्योती, प्रकाश करते सर्वाप्रती उपकार असतो जाणपा. आणि कुठे या? घरोघरी. हा कोणाच्या घरी नाही असं आहे का? नाही, प्रत्येकाच्या घरी आहे. मग कोणाच्या घरी दिव्याच्या रूपाने आहे, कोणाच्या घरी अगरबत्तीच्या रूपाने आहे, कोणाच्या घरी चुलीच्या रूपाने आहे, कोणाच्या घरी आता शेगडीच्या रूपाने आहे, कोणाच्या घरी गॅसच्या रूपाने आहे. हा, नाही काही तर माचीसची डबी तर असन, पेटी, जो काय अग्नीचे ना त्यात जमा करून ठेवेल तो अग्नीच आहे. ते जेव्हा त्याचं घर्षण होतं आणि गरम होतो लगेच पेट धरतो, अग्नीच आहे तो. यासी पूजिते जे जे पाडे, ते ते पावती चिंतिले कोडे. हा कल्पितसे सुरवाडे, हा निर्विकल्प जाणावा. या अग्नीची सुद्धा भक्ती करता येते आणि इच्छिले ते पूर्ण करता येतात. ओले कोरडे वक्षावयासी, बहुतोडे हा सर्वग्रासी. अमंगळ चोखटे मानसी असे ना याची या. ओलं कोरडं सगळ्याचं भक्षण करतो. बरं, चांगलं वाईटही काही घेणं नाही. अग्नीत जे टाकलं ते भस्म होतं. मग चांगलं टाकलं तरी भस्म होतं, वाईट टाकलं तरी भस्म होतं. घरात चुलीमध्ये चुलीवर चांगलं शिजवल्या जातं आणि घर नीट केलं की बाहेर पुंजा आणून पेटून दिला की घाण सुद्धा, मेन कापड सुद्धा ते भक्षण करतो. त्याला मंगळ अमंगळ हे काही नाही. हा वनी पेटे गिरीकुटी, तेथे जीव सहारे कोट्यान कोटी. चेतला तर यावजी सृष्टी दग्ध करी क्षण मात्रे. हा जर जंगलात लागला वनवा तर कोट्यान कोटी जीवजंतू जातात. झाडं पेटले, त्या झाडावर जीवजंतू असतात, त्या सालीत किडे किटकुल असतात, पक्ष्यांचे घरटे असतात, कितीतरी जीवजंतू, किती प्राण्याचे पिलं, किती अंडे, सगळं कोट्यान कोटी जीव तो भक्षण करायची ताकद त्याच्यात आहे.
हा अग्निबोलीचे चारी वर्ण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण मध्यम का उत्तम मध्यम कनिष्ठ जाण सर्व रूप असे तो सगळे रूप त्याचे जे मग चांगला मध्यम कनिष्ठ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र पाणी कपा त्या वनस्पती अग्नी माझी सर्व सिद्ध होती मग त्या मात्र उपचारी ती रोगी असे आवडीने वनस्पती आहे. आणि एखाद्याला जर बिमारी झाली रोग झाला तर नाही आपल्या कोणावर नाही येईल कोणाला इथं नाही ना रोग नाही ना आला कोणावर नाही येऊ नाही बाबा येऊ नाही असं काहून म्हणतात यायलाच नाही पाहिजे. जुन्या काळात जर एखादा रोग आला येत होता पहिल्या काळात रोग आला की मग गावच्या गाव बसायचे त्याला म्हणत होते रोग आला असं वाईट नाही का वाटू देऊ. रोग आला म्हणजे महामारी येत होती आणि मग जुन्या काळात गोळ्या औषधी थोड्या होत्या त्या वनस्पतीचा काढा बनवायचा तो कशाच्यावर अग्नीवरच बनवायचा. शीतकाळी अग्नीचे दान द्विज योगीश्वरा कारण शिवालय दीपोत्साह पूर्ण याचे सदा होत असे. शीतकाळी हिवाळ्यामध्ये अग्नीचं दान त्या ठिकाणी देण्याची प्रथा आहे. हो हिवाळ्यात थंडी वाजती म्हणून अग्निदान त्या ठिकाणी केला जायचा. मग लाकडं अग्नी हे दान दिल्या जायचं. आता आपल्यालाही समजा शेतामध्ये असलो हिवाळा असलो तर सगळा आधार त्या अग्नीच्या आधारानं आपण रात्र काढू शकतो नाहीतर नाही. त्यानंतर काय सांगितलं शिवालय दीपोत्साह शिवालयामध्ये दिवा आपण त्या ठिकाणी लावला पाहिजे. हे सुद्धा त्या ठिकाणी अग्नीच्या सहाय्यानं पुण्य प्राप्त होतं. एक भुजिराची चंद्रमौळी पंचारती कनकपात्री उजळी सहस्त्रदीपमाळा शिवाची देवळी पावकाच्या एकसरा. काही लोक पंचारती तयार करतात. पंचारती आरती पंचारती हे काय हेच. आणि त्यानंतर काही दीपोत्सव करतात ना कार्तिक महिन्यात कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव करतात अग्नीचाच आधार. आणि काष्टलो हे उपजती अग्निसंगे सिद्ध होती मग ती व्यापारी वर्तती जनाची या कार्यासी. लोखंड हा मग इळा बनवायचा अग्नीचं सहकार्य घ्यावं लागतं. खुरपं बनवायचं पास बनवायची टिकास बनवायचा हे कशानं बनवावं लागतं अग्नीच्या साह्यानं. धातूचं पाणी करायचं. आता आपले टाळ ते काय कास आहे नाही तर पितळ आहे मग त्याला आकार द्यायचा. आता ते मूर्त्या बनवणारे पाहिले ना तुम्ही ते पहिले येत होते मूर्त्या ओतून देत होते ॲल्युमिनियमच्या किंवा कोणत्या धातूच्या. तर ते काय कशावर अग्नीच्या साह्यानंच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत होत्या. तुला आकार जर द्यायचा असला तर अग्नीशिवाय पर्याय नाही. ज्या गुणदाचे जे भूषण ते सिद्ध करी हुताशन भाग्यवंत स्त्रिया कारण होत असे शृंगार अनेकापरी. तुमच्या अंगावरचे दागिने सोन्यापासून बनले. अग्नी होता म्हणून बरं आहे नाही तर गोळे लटकावं लागले असते. गोळे जसेचे तसे गोळे एक या कानात गोळा एक या कानात गोळा नाही का. पण त्याला नाजूक कशानं बनवलं अग्नीनं त्याला नरम केलं आणि मग पाहिजे तसा आकार दिल्या गेला. हे उपकार अग्नीचे. शस्त्रे नानाविध क्षत्रियांची त्याची दिव्य प्रभाते पावकाची राज्य चालवितो भूपाळांची आगार प्रति सर्वदा. शस्त्र अस्त्र धार लावायची म्हटली की अग्नी. इळा शेवटायला न्यायचा कुऱ्हाड शेवटायला न्यायची अग्नीच्या साह्यानं. तिकडे युद्ध करतात क्षत्रिय लोक तलवारी बनतात अग्नीमुळे त्याला आकार मिळतो. चला राजस तामस सात्विक भाव याचा अधिपती हा अग्निपुरीचा हा भाल चक्षु विश्वेश्वराचा साक्षात जाणावा. अधिपती हा अग्निपुरीचा हा राजा आहे. राजस सात्विक तामस तिन्ही भाव त्याच्याकडे आहे. आणि भोलेनाथांचा तिसरा डोळा म्हणजे अग्नी आहे. ते तिसरा डोळा उघडला अग्नीच होती त्या अग्नीच बाहेर पडतो. ज्या पतिव्रता शिवालय याचे दीप शिवालय याचे सुगंध धूप आणि हा पराभवी पाप पतिव्रतेचे साक्षात. शिवालयामध्ये अग्नीपासून दीप सुगंध धूप आणि याच्यामुळे सगळ्या पापाचं निरसन होतं. पतिव्रता मावल्यांचे जे व्रत आहे तुम्ही करतात या दिव्याशिवाय त्या ठिकाणी ती पूर्ण होत नाही. म्हणून अग्नीचं सहाय्य त्या दिव्याला आहे. ज्या पतिव्रता दोषे मळती मग त्या अग्नी माझे स्नान करीती तयासी होय पदप्राप्ती. पतिव्रता धर्माचे पातिव्रत्य धर्माचं पालन करताना जर एखादा दोष लागला तर मग जुन्या काळामध्ये अग्निस्नान त्या ठिकाणी होतं. कोण घेतलं होतं अग्निस्नान सीतामातेनं. सीतामातेनं अग्निस्नान घेतलं
पण त्या खरंच पवित्र होत्या म्हणून अग्नी बाधक झाला नाही. हो, त्याच्यामुळं कोण प्रयत्न काही करू काय चाली तर करसाल प्रयत्न. हो, त्या द्रौपदीचं जांभूळ होतं ते पडलं काय तुम्हाला माहित. हा, मग आता पुढं काही सांगत आणि का गोमय दग्ध करी ते भस्म होय क्रिया तोरी ते सर्व गात्री त्रिपुरावरी लावी मंत्रे करून या. गोमय गाईच्या शेणापासून बनलेली गौरी ते इंधन म्हणून वापरल्या जाते आणि तिची राख भस्म झाली. ती राख किती कामी आहे बाबा बाबा बाबा, किती कामाची आहे. गाईच्या शेणापासून तयार झालेली ती गौरी ती भस्म झालं तर त्रिपुरारी अंगाला ते भस्म लावतात. भगवान भोलेनाथ गाईच्या गौरीचं भस्म अंगाला त्या ठिकाणी धारण करतात. शेतीसाठी उपयुक्त एक फॉस्फेट तयार होतं राखापासून, फॉस्फेट म्हणून आपण पिकायला टाकतात काय ते लोक राख, फार महत्वाचं आहे ते फॉस्फेट तयार होतं त्यानं. तुमचे साबण जर नसलं तर भांडे राखानं त्या ठिकाणी साफ होतात. हे सगळे गुणधर्म हा त्यामध्ये. योगाभ्यास गौरांजन एक साधी धूम्रपान मग हा करी पद पावन असायचे ते आवश्यक. योगाभ्यासात पण अग्नी फार महत्वाचा आहे. ते हाटयोगामध्ये साधन होतं पंचाग्नी, नलगे दंडन मुंडन नलगे पंचाग्नी साधन. पंचाग्नी साधन म्हणजे काय माहिती, योग करणारे लोक ते हाटयोगातलं येते ते हिनं आपल्या पार्वती मातेनं पंचाग्नीचं साधन केलं होतं भगवान भोलेनाथ त्याच्या प्राप्ती करता. पंचाग्नी म्हणजे काय, पंचाग्नी म्हणजे चारी बाजूनं अग्नी पेटवायचा. आज वाजवाच लागून राहिली टाळी. चारी बाजून अग्नी पेटवायचा आणि पाचवा डोक्यावर घ्यायचा. चारीकडून अग्नी आणि एका भांड्यात डोक्यावर अग्नी, याला म्हणतात 4 आणि 1 5, त्याला म्हणतात पंचाग्नी साधन. इतकं कठीण तप केलं तर पार्वती माते. एक सूर्या ते आराधिती द्रव्य यज्ञ प्रसन्न करीती ते यागशक्तीने अवीक्षित जिंकिती भूपाळ दे. यज्ञाकरता अग्नी, सूर्याची उपासना आदी सगळं सगळं. हा अस्त्यादोषी हा पावक, हा सत्य पुण्यशीळ एक, हा पाप पुण्याचा दाहक, अति निर्मळ हा एक, हा वैश्यगृही भक्षी अन्न, हा मृत भक्षी ब्राह्मण, हा षटकर्मी जीवताशन सुशिलाचारी सर्वदा. वैश्यगृहामध्ये अन्न भक्षण करतो. मृत भक्षी म्हणजे हा जर त्या ठिकाणी वैश्य रूपानं जर याला पाहिलं तर अन्न भक्षण करतो. हा जर हा मृत भक्षी ब्राह्मण रूपानं याला पाहिलं तर हा मृत्यू झालेल्या लोकांना आज भक्षण करतो ना आपण, नाही अग्निसंस्कार करायचा. याच्याशिवाय शेवटचं काम सुद्धा याच्याशिवाय पूर्ण होत नाही. हा षटकर्मामध्ये सुद्धा सुशील आहे. हा क्षत्रिय भक्षण करी, हा कृषानुशूद्र मत्स्याहारी, ऐसाचारी वर्णभक्षी निर्धारी, परिनिर्दोष विमूर्धा, हा वैश्वानर सर्व भक्षण करी परंतु निर्दोष शरीरी. मग शिवशर्मा या उपरी प्रश्न करी गणोत्तमा. हा वैश्वानर सगळं भक्षण करतो, सगळं खातो, पण तरी सुद्धा निर्दोष आहे, याला कोणताच दोष लागलेला नाही. त्याच्या इतकं पवित्र कोणी नाही. मग शिवशर्माने प्रश्न केला, शिवशर्मा पुसे गणोत्तमासी एवढे सामर्थ्य कायजी यासी, हा अग्निपुरीचा निवासी कैसा झाला दाहक. एवढी ताकद याला कशानं प्राप्त झाली आणि हे अग्निपुरी याला कसं मिळालं. येणेपूर्वी कवन तप केले म्हणून हे सामर्थ्य जोडले, हे पद प्राप्त यासी झाले कोणत्या साधने. पूर्वी कोणतं तप केलं होतं यानं, पूर्वी कोणती साधना केली होती ते आम्हाला सांगा. याशी सुफळ झाला कवन मंत्र, हा असे कवनाचा पुत्र, हा शिवाचा कैसा तिजा नेत्र. ते निवेदावे मज लागी. कोणता मंत्र जपला, हा कोणाचा पुत्र, हा भगवान भोलेनाथाचा तिसरा नेत्र कसा झाला सांगा. ऐकून राहिले सगळे. गण म्हणते विप्रवत्सा, बरवी केली तू अपृच्छा, आता असेल जे जे तुझी इच्छा ते ते करू निर्पण. ऐक म्हणे तरी परियसिका मयूर आवासी, याची मूळ कथा निरूपी तुझसी, तुझे प्रश्न आमचे मानसी, आनंदकारक होती पै सांगो या दाहकाचे मूळ उपपन्न. द्विजा एकाग्र मन करुण, पूर्वी वैश्वानर नामे ब्राह्मण, होता सर्वज्ञ अग्निहोत्री. याचं मूळ तुला सांगतो म्हणे, मुळापासून याची हकीकत तुला सांगतो. तर हा कोण होता, एक ब्राह्मण होता वैश्वानर नावाचा, बरं का.
वैश्वानर नावाचा कोण आहे? ब्राह्मण आहे, अग्निहोत्री ब्राह्मण आहे, तो सर्वज्ञ आहे. तो महासुशील अतिनेमी नित्याचारी आणि ग्रहस्थाश्रमी नाना द्रव्य हवनी नित्य होमी वैश्वदेव उपासक जो. तो वैश्वानर नावाचा ब्राह्मण नित्य चांगला आचरण करणारा, गृहस्थाश्रमात राहणारा, होम हवन करणारा, वैश्वदेवाची उपासना करणारा तो होता. शिवशर्म्यासी वदती देवगण आश्रम 4 असती जाण तरी ते आता कोण कोण प्रेयसी द्विजोत्तमा. आता इथं 4 आश्रम सांगणं चालले. थोडं आपल्या कथेचं विषयांतर होतं कारण इथं गृहस्थ आश्रमाचं नाव आलं. मग 4 आश्रम कोणते कोणते ऐका. 4 आश्रम ऐका बरं का. गृहस्थ आश्रम श्रेष्ठ अवधारा, ब्रह्मचर्य आश्रम 2रा, संन्यास आश्रम 3रा, 4था बोलीजे वानप्रस्थ. तर क्रम सांगितला त्याच्या श्रेष्ठत्वाहून. सगळ्यात श्रेष्ठ आश्रम कोणता आहे? सगळ्यात श्रेष्ठ आश्रम आहे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम म्हणजे विवाहानंतरचं जीवन, याला गृहस्थ आश्रम म्हणतात. हा सगळ्यात श्रेष्ठ आहे कारण याच्यावरच सगळ्या जगाचं भरण पोषण चालू आहे. तो मागं सांगितलं असं मी अधिकात सांगितलं होतं वाटतं आहे की नाही. म्हातारे लोक सुद्धा गृहस्थाश्रमावर जीवन जगतात आणि लहान ब्रह्मचारी आश्रमवाले सुद्धा गृहस्थाश्रमावरच जगतात. म्हणून गृहस्थाश्रम सगळ्यात श्रेष्ठ. ब्रह्मचार्यापेक्षा सुद्धा दारी आलेला भिक्षू याचं पोट कोणामुळे भरतं? गृहस्थाश्रम संसारातल्या लोकांमुळेच भरतं. मग संन्याशापेक्षा सुद्धा संसारिक लोक श्रेष्ठ आहेत. 2रा ब्रह्मचर्य, 3रा संन्यास आणि 4था वानप्रस्थ. असे 4 आश्रम आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. आता काही राहिलं नाहीये. पण 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य होतं, 25 ते 50 गृहस्थाश्रम होता म्हणजे संसार करण्याचं वय 50 पर्यंत. 50 नंतर मग होता वानप्रस्थ. वानप्रस्थ म्हणजे संयोगी वियोग. राहायचं संसारातच 50 ते 75. पण संसारात राहायचं पण संसारी असावे, आसोनी नसावे असं राहायचं. म्हणजे फक्त ताट समोर आलं की जेवण करायचं. मग हीच भाजी काऊन केली आणि इतकीच काऊन केली आणि आता किती उरली आणि उरली असेल तर त्या गंगूबाई नेऊन दे आणि टपूबाईची घेऊन हे काहीच नाही. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग. तुकाराम महाराज म्हणतात वानप्रस्थी तरी संयोगी वियोग म्हणजे पाहता पाहता असं वाटतं इथंच आहे पण इथं असून सुद्धा. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. केळवली नवरी का संन्याशी जी या परी. सांगितलं होतं ना तुम्हाला. ती राहते इथं पण चिंतन सगळं कोणाचं करते? ज्या मुलीची सोयरीक झाली ती बापाच्या घरी राहते पण नुसती दिसायलीच बापाच्या घरी. चित सगळं तिचं. ते काय करत असतील, अजून फोन आला नाही, व्हिडिओ कॉल आला नाही, जेवले असतील का नाही, माझी सासू कशी असेल, माझा सासरा कसा असेल, दीर कसा असेल, असं तिचं चिंतन चालत असतं सगळं. मी तिथे गेल्यानंतर काय काय चित्र रंगवणार, असं घर ठेवणार, असे टापटीप ठेवणार. राहती कुठं, खाती कोणाचं? बापाचं. गाती कोणाचं? असं राहायचं. 50 नंतर कसं राहायचं त्याच्यातच. आणि चिंतन कोणाचं करायचं? नवऱ्याचं. मोठेपणा तिकडला. म्हणून वानप्रस्थ आश्रमामध्ये संसारात राहायचं पण चिंतन परमात्माचं करायचं. चला 4 आश्रम आहे. तरी हे ऐसे 4 आश्रम पुढे निरूपू तुझं उत्तम. वैश्वानर तो द्विजोत्तम होता गृहस्थाश्रमी. थोडक्यात पुढं तुम्हाला याचं वर्णन ऐकायला भेटणार आहे. विषय हा येणारच आहे. आता चला आपल्या मूळ कथेवर. तो वैश्वानर नावाच्या ब्राह्मणाची कथा. अग्नीचा मूळ कोण आणि मग तो गृहस्थाश्रमी होता. स्नान होम जप वैश्वदेव करी ऐशिया नीती अन्न स्वीकारी. स्नानादी रहित जो अन्न स्वीकारी तो जाना मंगळ भक्षक. स्नान होम जप वैश्वदेव तो करायचा. ऐशिया नीती अन्न स्वीकारी. काय अगोदर स्नान करायचं, होम करायचा, जप करायचा, वैश्वदेव करायचा आणि मग त्या ठिकाणी काय करायचं तर दान भिक्षा मागण्याकरता त्या ठिकाणी जायचं. नंतर अन्न भक्षण करायचं असा त्याचा नियम होता. पहा जेवण करायचा काय नियम आहे? स्नान करायचं म्हणजे आंघोळ.
होम करायचा, जप करायचा आणि वैश्वदेव त्या ठिकाणी करायचा, नैवेद्य देवाला अर्पण करायचा वैश्वदेव, आणि मग आपण जेवण करायचं. हे जर न केलं तर मग अमंगळ भक्षण. हे न करता आपण जेवण करायचं, आंघोळी वाचून जेवण करायचं नाही, काहीतरी नित्यनियमाशिवाय जेवण करायचं नाही, एक तरी जपमाळ जपली पाहिजे तेव्हा त्याच्याशिवाय जेवण करायचं नाही, आणि देवाला दाखवल्याशिवाय पाणी फिरवल्याशिवाय जेवायचं नाही. नित्य न करी शौच स्नान जपाविर्वित भक्ष्यान्न त्यासी गडे रुधिरपान मत्स्याहारी चोसाच. नित्य शौच स्नान केल्याशिवाय जप केल्याशिवाय जो जेवतो तो रुधिरपान म्हणजे रक्त पिल्यासारखं त्याला पाप लागतं, आणि त्यानं माळ जरी घातलेली असेल तर मत्स्याहारी मांस भक्षण करण्याचं पाप त्याला लागतं. म्हणून काय केलं पाहिजे? आंघोळ आधी शौच, स्नान, जप झाला तर होम, नाही होम झाला तर नामस्मरण. होमा इतकंच पुण्य नामस्मरणाचं एवढं करायचं, वैश्वदेव देवाला अर्पण करायचं, मग भोजन करायचं, असा नियम आहे. नाहीतर मग असं कर, आता एकदा वाढून दे, जेवून घेतो आणि मग आंघोळ नंतर जेवण झाल्यावर करतो, नाही का? असं उलट गणित त्या ठिकाणी अमंगळ आहे. म्हणून वैश्वानर महामंत्री वैश्वदेव उपासक अग्निहोत्री पतिव्रता जयाची स्त्री शुचिस्मती नामेशी. त्या वैश्वानराची पत्नी शुचिस्मती होती बरं का तिचं नाव. ते महापतिव्रता शिरोमणी लक्ष्मी समान सुलक्षणी, तिचे हाती अन्न सत्रदाने तृप्त करी द्विजवरा. पतिव्रता होती माऊली लक्ष्मी सारखी, अन्न सत्र करता सगळे आल्या गेल्यांना ती तृप्त करायची. तरी ते षोडशोपचारी आपले स्वामीची सेवा करी. मग वैश्वानर ते अवसरी प्रसन्न झाला ते प्रती. आणि एवढी सेवा करत असताना मग तिला तिचा पती काय झाला? प्रसन्न झाला. एवढे येणारे जाणारे सगळं यांची तू सेवा करते, मी तुला प्रसन्न आहे. मग म्हणे माग माग हो कांते, तुझं प्रसन्न मी पतिव्रते. ब्रह्मवाचा रुद्रवाचा सत्यते, येई भाष वाचन माझे पै. किती सेवा करत असेल. नवरा प्रसन्न झाला, नवरा स्वतःहून म्हणून राहिला तुम्हाला काहीतरी माग, नाही का? आमच्या बायका मागू मागू कटाळल्या, मी काही द्यायला तयार नाही. काहून? प्रसन्नच नाही ना. प्रसन्न होऊन देणं वेगळं आणि बळजबरी मागून देणं वेगळं. आता हिला तू म्हणून राहिला काय पाहिजे तुला ते माग का? कारण तिनं सेवा तितकी केली. आणि वचन देतो तुला, ब्रह्मवचन घे, म्हणजे ब्रह्मवाचा किंवा रुद्रवाचा, कोणत्याही देवाला साक्षी ठेवून मी तुला भाषा वचन देतो, म्हणजे शब्द वचन देतो, माग तुला काय पाहिजे. मग बोलिली शुचिस्मती, स्वामी प्रसन्न झाले तर मज प्रती. आता जो माझा भाव चित्ती तो तुम्हा वाचून पूर्ण नव्हे. मग आता तुम्ही मला प्रसन्न झालात ना, माझा भाव तुमच्या समोर मी व्यक्त करते, पण तो तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही. तरी ह्याची माझी अर्थ देखा, मज पुत्र व्हावा शिवा सारखा. हे परिसुनी सम्यका स्तब्ध राही तो वैश्वानर. तुमच्यापासून मला पुत्र व्हावा आणि तो शिवासारखा असावा, हे ऐकलं वैश्वानरानं. म्हणे काय मागितलावर, कोठे तो शिव त्रिशूलधर, आणि त्याच्यासारखा कुमार होईल कोणी सुदैवे. मागितला हरकत नाही, पण अगं भगवान भोलेनाथा सारखा पुत्र त्याच्यासारखा कसा होईल? तो त्रिशूलधारी आहे. आणि एवढा सुपुत्र आपल्याला शिवासारखा होण्याकरता लय दैव लागेल, सुदैव लागेल, पुण्य लागेल. ऐशी चिंता उदिली तयासी, म्हणे स्त्री कामना पूर्वी जी कैसी. जाईजे कवना तीर्थासी पूजी जे देव कोण तो. कारण शिवासारखा पुत्र म्हणजे पुण्य लागेल ना. आता वचन देऊन बसला, आता स्त्रीची कामना पूर्ण करायची, तिची इच्छा पूर्ण करायची. कोणत्या तीर्थाला जाऊ, कोणता देव पूजू, कोणता मंत्र म्हणू की तिची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. कारण आता तिने सेवा केली होती त्याच्यामुळे दे नाही आहे. आणि द्यायचं असं की तिच्या मनाप्रमाणे द्यायचं तर ते थोडंसं अवघड आहे. म्हणून तू चिंता म्हण. त्रैलोकीचे देव विचारिता, न दिसेचे या शिवा परता. तो शंकरची फलदाता एकची असे जाणपा. त्रैलोक्यात या शिवासारखा दुसरा कोणी नाही. आता तोच आपल्याला यातून तारणारा फळ देणारा आहे. त्या सारिका पुत्र ह्यात पूर्वी ऐसा कोण समर्थ. कांतेने मागितले व्यर्थ, आता कवन उपाय तो. त्याच्यासारखा पुत्र प्राप्त व्हावा ही इच्छा पूर्ण करणार या जगात दुसरं कोणीच नाही. पत्नीनं आता मागितलं सगळं, पण आता याला काय उपाय करावा. गोटा देऊनी मागिजे हिरा, कल्पतरुषी केवी तुळे पांगारा. शिवासारखा पुत्र वैश्वानरा, हे केवी गडे नवेची. तो म्हणू लागला कसं शक्य आहे, महादेवासारखा पुत्र कसा होईल हो? आपल्याजवळ तर काहीच नाही पुण्य. गोटा देऊनी हिरा
दगड द्यायचा आणि हिरा घ्यायचा, आपलं पुण्य एवढं द्यायचं आणि महादेवासारखा पुत्र घ्यायचा बाबा बाबा. कल्पतरू घ्यायचा कशाच्या बदल्यात? पळस पांघरा. पांघरा द्यायचा आणि कल्पतरू घ्यायचा, भेटेल का? नाही. तसं होईल म्हणे. पांघरा लावीजे महाबळे, त्याशी मागीचे द्राक्ष फळे, कुक्कुटा पोटी शार्दुळे केवी उपजती. पांघरा लावला, पांघरा नावाचं झाड आहे बरं का, आणि त्या झाडाखाली उभं राहून अंगूर तोडणं चालली. द्राक्ष झाड कशाच लावलं? पांघऱ्याचं. होईल का शक्य आहे? पांघऱ्याच्या झाडाला अंगूर लागतील का? नाही. तसं इतकं मोठं मला कसं प्राप्त होईल? किंवा कुक्कुटा पोटी शार्दुळे, कोंबडीच्या पोटी वाघ कसा जन्माला येईल? हे आणि बायकोनं तर मागितलं, आता कसं करावं? आता स्त्रियेचा मनोरथ पूर्वी जे, अरे बाबा किती आता हे बी येड्यात आलं बरं. आता स्त्रियेचा मनोरथ पूर्वीजे, तरी ब्रह्मवाक्यासी काय कीजे, शिवा ऐसा पुत्र पाविजे, ऐसा विचारू स्थळपळे. आता स्त्रीचा मनोरथ पुरवायचा आणि आपण दिलेलं ते वाक्य पूर्ण करायचं. काय करावं? कोणत्या स्थळावर जावं? कोणती पूजा करावी? जरी पूर्ण नव्हे मनाचा भाऊ, तरी कासया पूजावा देऊ, भाव पुऱ्यायचा ठाऊ तो केवी पाविजे. कुठं? कोणत्या देवाकडे जाऊ? कोणतं स्थळ पूजू? आणि जे माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल तिथं जावं लागेल. पाहता 21 स्वर्गमंडळ, परी सिद्धी पाविजे सेनाई स्थळ, धुंडाळीता सप्त पाताळ न मिळे सिद्ध ठाव. ही सिद्धी प्राप्त होण्याकरता ठिकाणही तसं लागेल. आपलं तो पूर्ण होण्याकरता शोधायला लागला. सापडे ना असं ठिकाण. मृत्यूलोक 89 कोटी क्षिती, सप्तद्वीप 9 खंडे असती, तेथे एक वासते चित्ती, जंबद्वीप 10 खंड. या मृत्यूलोकावर 99 कोटी क्षिती इतकं आहे, भूमी आहे. सप्तद्वीप आहे, 9 खंडे आहेत, आणि यामध्ये जंबूद्वीप नावाचा खंड सगळ्यात श्रेष्ठ आहे. तेथे असे मंदाकिनीचे तिरी, तत्काळ मुक्ती ते काशीपुरी, तेथे असे तो स्मरारी, विश्वनाथ विश्वकर्ता. या सगळ्या भूतलावर सगळ्यात श्रेष्ठ नगरी आहे मंदाकिनीच्या काठावर असणारी काशी नगरी. तिथं आपण त्या ठिकाणी जावं, तुतला तो विश्वनाथ आपली इच्छा पूर्ण करेल असं त्याच्या मनात आलं. तरी आता ते त्वरी जाईजे, मनोरथ पुरे ऐसे देव पूजिजे, आणि निवारण मुक्ती पाविजे, ते स्थान तात्काळ. मग तो वैश्वानर ब्राह्मण, प्रिया शुचिस्मती सगुण, आनंदवनाचा पंथ लक्षुण, क्रमी ते झाले. आणि मग तो वैश्वानर ब्राह्मण आणि त्याची पत्नी शुचिस्मती हे दोघंही त्या ठिकाणी काशीचा मार्गक्रमण त्या ठिकाणी करायला लागलेले आहेत. आता उद्या ते काशीला पोचतील, तपश्चर्या करतील आणि त्यांचा मनोरथ पूर्ण करतील. उर्वरित आपला अध्याय क्रमांक 9 राहिलेल्या ओव्या उद्याच्या भागामध्ये तुम्हा सर्वांना ऐकायला मिळतील. आजचा 8वा आणि काही भाग 9व्या अध्यायाचा याच ठिकाणी पूर्ण झालेला आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नमः. पार्वती पते.